की ह्या बोर्डे फॅमिलींचा एक हिस्सा खाली राहिलेला आहे आणि त्याच्यात कोर्टात ॲग्रीमेंट केलेलं आहे मी आणि त्यांना रस्ता वापर करण्याची आपण मुभा दिलेली आहे पुढं यांच्या बोर्डाच्या खाली. दुसरं पांडा आपण जी विहीर घेतली आहे ती विहीर अशोकरावच्या ह्याच्यात आणि त्याचं मला खरेदी खत दिलंय ती मग मी नाव करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ती एक परत फुडली त्याला आडवी होलं घेतली तर ती काय मी वर उचलून देणार नाही पण त्याचा वापर आहे ना तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करा आणि लोकांना बी करू काय हा. दुसरं आता तुझी जी अडचण आहे ना मला की त्याच्या वाहनांनी कॉन्क्रीट केलंय हे केलंय तुम्ही कॉन्क्रीट केलं काय केलंय ना तुम्हाला जर अडचण होत नसेल आता घरापुढे जर व्यवस्थित केलं असेल तर तुम्ही तो काढण्याचा आग्रह करू नका. ज्यावेळेस सोसायटी होईल आणि तो रस्ता करणार सर्व त्यावेळेस आता काय होतं पाऊस पडला ही झालं चिखल झाला त्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली नाही तर जी लोक राहायला आलेत त्यांची अडचण करू नका. जाण्याचा मार्ग जाऊ द्या गाड्या जायचे मी त्यांना काय सरळ आले डायरेक्ट तुम्हाला हे सगळं तोडायचं म्हणजे असं का म्हणजे तुम्ही रोड करणार आहे का मला मी रोड काय करणार नाही नाही त्याच्यासाठी चालू आहे आपण जे काय आहे ना ते जर खालचं घेतलंय का आपण प्लॉटिंगला ते तुमचं सोडून खाली गेले जागा सोडून पुढे आमची त्यांना आहे ना रोड त्यांना आपण तुम्ही तर बघितलंय आपण कोणाला आडवं पडतच नाही तेच आम्हाला त्रास द्यायला बघतात म्हणून मी तुमच्याबरोबर विषय मांडला. ते त्रास देणार नाही त्यांनी आतापर्यंत कुणालाच त्रास दिला त्याला एकामेकाची गरज आहे काय बोललो पहिल्या वाक्यात हे बी आले ते मी क्लिअर करतो की आपण नात्यापेक्षा जवळच्या संबंधातले येणार आहोत पुढं एकमेकाला मदत करायची एकामेकाच्या सहकार्याने जेवढं सुशोभीकरण करता येईल तेवढं करा. आम्ही तर करणारच आहे तुम्ही करा. पुढे मागे रोडचा प्रॉब्लेम यायला नको लाईटचा व्यवस्था असू द्या. माझे स्वतः मी माझ्या जागेत 3 प्लॉट कोटींनीच मला दिलेत ठेवलेत 3 शेवटच्या इकडच्या कोपऱ्यात शिवाय माझी 4 एकर जागा आहे मागा आमच्या तिथं आता आम्हाला जागेच्या ह्याच्यात आता असं वाटायला लागलं त्यावेळेस की इथं तोडगा नव्हता निघत म्हणून 6 एकर त्यांना आम्ही विकली. त्यांना विकल्यानंतर त्या अटी व शर्ती सगळ्या मेन्शन करून सगळं हे करून आणि म्हसोबाचं मंदिर आहे ना आता ते शेतात होतं आमच्या तिथं बी आम्ही व्यवस्थित करणार ते मंदिर तिथं सुशोभीकरण करणार आहे तर तुम्हाला पण होणार आम्हाला पण होणार त्याचं काय संबंध शेळी मिळच्या वातावरणात आपल्याला राहायचं तुमच्याकडनं लागली तरी आम्ही घेऊ. आपल्याला काय भांडण करायची नाही. आम्ही मालक असलो तर तुम्ही मालक आहे आमचा माग भाग राहिला आम्हाला जाण्या येण्यामध्ये आता ज्या काही गोष्टी येतात लाईट पाणी ह्याचं पण करा सुशोभीकरण करा मग दिसायला सुंदर दिसेल इंटरेस्ट सुंदर असलं सगळं मन स्वच्छ राहतं. आदर्श सोसायटी झाली पाहिजे आपली असं करा. आमच्याकडनं तुम्हाला कुठलंही विघ्न येणार नाही. पाण्यासाठी हे तोड ते तोड आता झालं त्याच्याकडनं चुकी समजा पण आम्हाला सध्या तर काय अडचण नाहीये बरं का. रोड करताना सुद्धा आम्ही पण मदत करू तुम्हाला असं काही नाही की ग्रामपंचायतीकडे जा त्यांना डिमांड टाका तुम्हाला काय मदत लागत एमएससीबी कडे जा ती मागणी करा पण तुम्ही आहे ना नाही बंगले बांधता आले ना तर एक फुली बांधा ताबा घ्या आणि ग्रामपंचायतीची नोंद करून घ्या. सोसायटीला एवढे अधिकार आहेत भरपूर त्याचा एकदा अभ्यास करा त्याच्यानुसार जर केलं तर काही अडचण येणार नाही. असेल सोसायटीच्या नियमात सगळं बसेल असंच करायचं आपल्याला हे सुद्धा आहे ना रिटायर की आहे तुम्हाला ते आहे ना व्यवस्थित सहकार्य करतील. जागेबद्दल मी भांडणं बघितली ते झाले 40 वर्ष सेवा करून काय झालं आता सगळं मला माहिती आहे पण आपले प्रेमाने सगळ्यांनी एकत्र येऊन जागा शक्यतो विकू नका डेव्हलप करायचं बघा. फार अवघड परिस्थिती जागेची आम्हाला पण ते महत्व समजल्यामुळे आम्ही मागचं स्वतः करायला घेतलं आम्ही विकणार नाही. हा रिंग रोड चालू झाला ना याला सोन्याचा भाव विमानतळाचा रोड झाला हे झाला आता इथून पुढे काही दिवसांनी जागा मिळते का नाही अवघड गोष्ट आहे. काय नाही इन्व्हेस्टमेंट करायसाठी घेतलेली येऊ द्या
पण ज्यांना खरोखर राहायची इच्छा आहे काहीतरी करून पटकन आपलं एक ताबा मारून कागदावर या. हा तुम्ही त्यांना हे जे तुम्ही बोलत आहे ना वाक्य तेच वाक्य मी त्यांना आम्ही बोल हे यांच्या टोपीवाल्यांसोबत आमचं झालं बोलणं व्यवस्थित काय आता कणकेरवाला नेहमी आम्ही सांगत असतो काय आता आमच्या जागेत तर त्या बाईंनी गटार टाकले सगळं असू दे होतं आता कोण बघायलाच नाही म्हणल्यानंतर आता म्हणजे होऊन जातं ते ज्या चुका झाल्या त्या आता सोडून द्यायचं इथून पुढे नाही, नाही, एकत्र या सोसायटी स्थापन काय करा करता येईल आपल्याला आणि तेवढं करू. तुम्ही आहे ना काय असतं माहितीये का आपण बाहेरच्या गावचे किती मोठं असतो तरी स्थानिक लोकांची जी जागा मालक आहे त्यांचा सपोर्ट घ्या या पोरांचा काही चुकलं असेल ना तर त्यांना एकत्र घ्या. आता मागचा आहे तो दौलत बोर्डे पाणी घेतोय वाटतं त्यांनी काय उन्हाळ्यात काय झालं उन्हाळ्यात काय होतंय आपण त्यांना कधी काय असं आपल्याला पण त्याला काय वाटलं नाही. आपल्याला आपण कमी पडले आपण त्यांना सगळं सांगणार की बाबा आम्हाला पाणी कमी पडतं. काय होतं एकदा सुरुवात केली ना तुम्ही तुम्हाला नाही म्हणता येत नाही ती आहे ना जबाबदारी तुम्ही या पोरांकडे टाका पण ठीक आहे आम्हाला कुणाला ते बाबा ते बोर्डे कंपनीला विचारा ते पाहतील ठीक आहे आम्हाला तुम्ही ती जबाबदारी घेऊ नका. तुमच्या व्यतिरिक्त शेजारच्या वावरावाल्यांशी जर काय बोलायचं असं तर आम्हाला बोला आम्ही बोलतो ना बिंदास काय त्यांना अडचण नाही. तुम्ही आम्हाला बंद झालं त्यांची पण वाईटपणा आम्हाला घेऊ काय नका. अडचण नाही. आपल्या प्लॉटिंगमधून. कुणाच्या तो रस्ता आहे ना तो थांबवा तुम्ही कंपाऊंड मारून बंद करून टाका. आता ते कंपाऊंड करायलाच घेतलं होतं पण त्यांनी थांबवलं ते म्हणते की नाही आम्हाला यायला त्यांचं नाही ना म्हणजे आवाज. नका घेऊ म्हणा माझ्या प्लॉटचं मला कंपाऊंड करायचे मी विकत घेतलं की आणि त्यांनी किती वेळ येऊन सांगणार मागच्या वेळेस त्यांनी येऊन सांगितलं होतं ह्या भाऊंची पण बोलणं झालं होतं. काय होतं माहितीये का तुम्ही आता नाही, नाही, शिवा हो, तुम्ही असं करू नका. त्यांना फोन करून आता सांगा इथं मीटिंग बसली आहे. हा, सांगा. आता द्यायचं. मंजूर नाही आहे. ते बंद करायचं. हो, या. आता त्यांना बोलवलं एक आपण खुर्ची किती घ्यायची. पाहिजे होते ना हा, तुमच्या घरात एकदा वहिवाट पडली ना सगळं अवघड होईल. त्यांना फोन करा त्यांना सांगा सगळ्या मीटिंग मध्ये असं ठरलंय की बाबा तुम्हाला रस्ता द्यायचं नाही तुम्ही रस्ता वापरू नका सगळे इथं ऐकतात विषय संपला. हा बरोबर त्यांना सांगतो आम्ही तुमची तक्रार आली नाही नाही यांना सांगू दे ना थांबा ना नंतर आपल्याकडे द्यायला आपण बंद करून टाका विषय असे ती कायमची वहिवाट होईल. नाही मागच्या वेळेस मला काय म्हटले नाही बाई आमचं थोडंसं काम झालं की आम्ही स्वतः तोडलं आम्ही तुला पाणी आणि करू. रस्ता दोन्ही सांगा. आणि मग आता काम करताना पुन्हा अडवतात की नाही करायचं म्हणून. आम्ही बाहेरचे लोक आहे ना आम्हाला बाहेरचं समजा तुम्ही या पोरांचा सपोर्ट घ्या यांना सांगा आम्हाला कसं आहे तुम्ही बाहेरून पोट भरायला आले तुम्ही ते आमच्याकडनं ठीक आम्हाला होतील. काय केलं? तुम्हाला ते औषध देणार. वापरत झालोय आता. पण होतंय का तो मुद्दा महत्वाचा आहे तो पण पुण्यात नाही का एकवटी साहेब आहेत याच्यावर एकवटी साहेबांचे सगळे आहेत. कोणी आबा आहे का आबा कुठे आहे तू हा अरे ती सोसायटीची मीटिंग बोलवली आहे तर ते काय आलंय ते रस्त्याचं काम कंपाऊंड आणि हे करणार आहेत तर ही सारी बोर्डे कंपनी खाली प्लॉटिंग करणार आहेत आता संजून ते तर आता काय आलंय ते ज्या लेडीज आहेत त्यांच्या प्लॉट मधून ते हे केलंय रस्ता चालू केलाय तर बांधकाम झालं असेल तर त्यांना कंपाऊंड करू दे ना ते हा हा मग त्यांना काय अडचण करू नको बाबा नाही नाही अडचण करणार नाही त्या लेडीज आहेत ना आता हे म्हणले ते जरा थांबा म्हणतात म्हणून काय नाही आता वर्ष दीड वर्ष थांबली ना मी त्यांचं काम होतपर्यंत ते काय आता मी म्हणतात लांब राहते, मी 4 वेळा यायला ते संडासचं काम झालं ना म्हणले किती दिवस लागणार आहेत त्यांना आबा किती दिवस लागेल ते कारण की मी लांब राहते मी नेहमी नाही येऊ शकत. हा 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 आणि काय दुसरं झालंय माहितीये का पाणी कशाला वापरताय आपण विहिरीचं त्यांना काय सांगितलंय मी आता तो गाळ काढून घ्या तुम्ही एकत्र येऊन आणि तुमचं तुम्ही पाणी वापरा आता काय होतंय लोक घरांची कामं चालू करणार आहेत तर म्हणलं हा हो
त्यांना किती दिवस लागणार ते विचारणार. एक मिनिट मला. त्याचा मुलगा आहे का? हॅलो, हा भाऊ, तुमच्या वडिलांशी बोलणं झालं होतं जेव्हा तुम्ही काम सुरू केलं होतं घराचं. हा, त्यावेळेला तुमचे वडील काय म्हटले की बाई थोडे दिवस राहू दे, आमचं काम सुरू झालं की आम्ही स्वतः तोडले, आम्ही स्वतः करून देऊ. आता ते करून द्यायचा प्रश्न तर लांब राहिलाय, पण मी आता बंद करते तर मग तुमचे वडील का बरं अडवतात ते? हा, चेअरमन गावची चेअरमन पद करता येईल. चेअरमन पद करा. नाही, हे चेअरमन त्यांच्यावर दिले तर त्यांच्यावर दिले बघा आहे. भाऊ, आता तुम्ही बोलताय म्हणजे एक आठवडाभर मी सांगते, एक आठवडा 10 दिवस. तुम्हाला स्टार्टला का टाकलं इथं? ठीक आहे, एक 8-10 दिवसाच्या पुढे मग मी माझं करून घेऊया, नाही तर मग तुम्ही मला करून द्या. त्याच्या पुढे मग मी जास्त दिवस थांबू नाही शकत आहे, कारण की मी लांब राहते, मी 4 वेळा चक्कर मारायला नाही येऊ शकत. चाल देतील ते राहू दे. ठीक आहे. सर काय प्रश्न बोला पुढे काय नाही ना बाकीची काय अडचण या पोरांसमोर सांगा. काय अडचण ए, नाही, मला नाही, नाही, यांनी प्रश्न दिले तुम्ही बोलून दाखवा पहिले ते म्हणजे वाचून एक- एक- दाखवा. आता बेलची जी जागा आहे ती यांच्या ताब्यात आहे का सोसायटीच्या ताब्यात? माझ्या ताब्यात. ती माझ्या ताब्यात. तुम्हाला काय अडचणी आहेत आताच बोला, नंतर परत तात्या मागाशी म्हणले ना, नंतरकडे हे आल्यानंतर बाबा तात्याच्या यांनी घरात आहे, मराठा आपल्या चौकावरती उभं प्लॉटिंगसाठी केलं. clear आहे. ज्यावेळी आपल्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडेल तेव्हा मग त्यांनी थोडं थांबवा आम्हाला साथ द्यायला. कशाचं? उन्हाळ्यामध्ये ते पाणी विकत नाही ना. नाही. आम्ही झाडांना पाणी देतो हा, मग तेवढं पाणी वाढत असतं, लक्षात ठेवा. काय असतं माहितीये का, तुम्हाला सांगतो मी. त्याला आहे ना 8वी बोर मारले. ह्या एरियातल्या साऱ्या विहिरी आटल्या तरी ती विहीर आटत नाही. मी ती 1.5 प्रस खोल घेतली ना 8वी होलं मारले. त्याच्यामुळे भर उन्हाळ्यात सुद्धा दुष्काळात पाणी त्या विहिरीला लागलेलं आहे. आतापर्यंत कधीच आम्हाला हा, तर त्याचं काय करावं लागेल तुम्हाला? त्या पलीकडे आपण दगड रचलेत ना, तिकडून माती आली आणि गाळ पडलाय, हा. तो तुम्हाला उपसून काढावा लागेल. आणि झाडांना पाणी घेत असेल, प्यायला पाणी घेत असेल तर घेऊ द्या. त्याला कधीच आपण तसं काम चालू आहे तोपर्यंत थोडंसं जास्त राहील, एकदाच नाही झालं की मग काय एवढं लागलं. नाही, नाही, कामं तुम्हाला सांगतो बरं का मी सांगतो. आपली कामं बांधकामं कोणी काढत असतील ना, तर ह्या दिवसात काढणे एकदम चुकीचं. पाऊस काय हा, बांधकामं पाऊस काळात काढा. कारण तुम्हाला हे पाणी पुरलं नाही तर टँकरचं सुद्धा पाण्याने परवडणार नाही. हा, ऐका ना, एकच दिवस पाण्याचा अख्खा उपसा झाला, 2 दिवस विहिरीला पाणी भरलं नाही, मोठा साऱ्या उघड्या होत्या. पण माझं फक्त त्या दिवशी तेच म्हटलं पाईपाने अख्खं पाणी सोडण्यापेक्षा आता ड्रीप लावलं तर कमी पावसात अख्खा उन्हाळा झालं. आता आपण अख्खी प्लॉटिंग ड्रीप वर चालवली, त्यांनी कसं केलं, 4 साईडला नाली गेली, त्यात पाणी सोडलं ना, त्या पाईपलाईनला हो आता ऐक ना, एक आठवडा पण नाही झाला, थोडं पाणी एकदा मुरलं ना आमच्या डोक्यात आहे ना राव, आम्ही तिथं बोर घेणार आहे. किती चालू होईल. 2 दिवस काय झालं, विहीरच भरली नाही लवकर. आता जर तसंही पाणी येत नाही लवकर पाहिजे पुढं तुम्ही गाळ काढून घ्या, खाली पाणी येलंय. Maintenance आहे ना साहेब, आपल्याकडे आम्हाला पण सांगा, आम्ही पण maintenance चे पैसे देतो. सगळे मिळून काय काढा हा? सगळे मिळून एकत्र येऊन गाळ काढा. आपण मेंटेनसाठी किती 2021 पासून आपण प्रयत्न करतोय. आणि नैसर्गिक आहे, ते गाळ काही वर्षांनी जमा होत असतो. बांधलेली रे काय नाही, नाही, ती गाळ त्याच्या खालून तो गाळ आलेला. रिंगच्या खालून गाडी होती. रिंगच्या खालून गाडी होती. हा. पुढचा प्रश्न घ्या. रिंगच्या खालून नाही, आपण ते नाही का पलीकडे रिंगच्या तिथं खड्डा होता ना, तिथं दगड बांधकाम केलं, त्याच्यातून आलाय. पुढला प्रश्न बघा काय काय अजून काय गाव आता कमानी समोर हा जो रस्ता आहे तो अरुंद झालेला नाही तो मत यांनी आता जे बांबू वाढले काय होतं गाड्यात बसत नाही ऍक्सिडेंट प्रमाण वाढलं. ते लई जोखीम आहे. मग ते Corner. बांबू Cornerला. तोडले तर तुम्हाला मागे फोन पण केला त्यांनी. होय रे बाळा. बांबू थोडं दूर आहे दूर आहे सगळं दूर आहे तर कट करायला पाहिजे कारण ती अडचण लई मोठी सगळं जात नाही असं नाही ते की- एक ठराविक लेवल प्रमाणे कट करणं, वाक्य नको करू. पण जो उंच बांबू आहे ना, तर एक 8-10 फुटापर्यंत कट करणं तू. आता विषय काय झाला किंवा त्याची शिवळी किंवा असं काय लावलं तर हा ते रस्ता किती फुटी मला त्याची फुटी आहे? सुरुवातीपासून वरनं काय एका मध्ये बघ रोड पासून 20 फूट
मग आता ऍक्च्युली रोड किती आहे? कारण की खाली तर रोड 20 फूट पण नाही, 5 फुटच असेल खाली. पुढं म्हणजे वापरातला रस्ता 20 फूट 20 फूट थ्रूआउट रस्ता आहे. सध्या कोणी काँक्रीट केलं आहे चिखलामध्ये कोणी नाही तो प्रश्न आम्ही बोलतो. तुमचं झाले असेल प्रश्न सांगा, आम्ही बोलतो. ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे मेन, भविष्यात येणारा प्रॉब्लेम तो आत्ताच करायला पाहिजे. की ड्रेनेज लाईनचं पाणी जर आम्ही सोसायटीने कुठं सोडायचं, गटर लाईनचं पाणी, ड्रेनेज लाईनचं पाणी कुठं सोडायचं. काय होतं माहितीये का, आपलं त्यावेळेस ड्रेनेज लाईनचं ठरलं नाही. ड्रेनेज लाईनला प्लॉट ठेवलाय का आपण खाली? यांच्या समोर आणि ह्यांच्या समोर नाही ठेवलेला. काय होतंय माहितीये का, प्रत्येकाचं या ग्रामीण भागामध्ये आहे ना सेफ्टी टँक आणि ते सेफ्टी टँक वाहून तर ड्रेनेज लाईन ही केली नाही. तुम्हाला ड्रेनेज लाईन करून घ्यायची असेल तर ग्रामपंचायत करणार असेल तर ग्रामपंचायत तो करेल, नाही तर तुम्हाला सेफ्टी टँक करूनच त्या पद्धतीने करावं लागेल. आता इकडं पलीकडे ड्रेनेज लाईन आहे ना, प्रत्येकाची सेफ्टी टँक बांधली असते, होते साहेब. तसे तुम्हाला सेफ्टी टँक करावं लागेल. होते साहेब ऐका ना, आता आपला जो हा रोड आहे सर पण आता पुढं लेआउट करत आहे, तर त्यांच्याकडे ड्रेनेज लाईन येईल, त्यांचाही डेव्हलप रोड होईल. तर आमचं मत काय पडलं का बा इथून जे प्लॉट होणार आहे जे काही आम्ही सरांना म्हटलं होतं काय इस्टिमेट देते रोडचा आणि ड्रेनेजचं, तर सरांनी आम्हाला असं म्हणजे ओरली सांगितलं का एका गुंठ्याला 10,000 रुपये खर्च येते. तर त्या हिशोबाने यांच्या ह्याच्यातून सरळ म्हणजे पुढं काही आहे का बा मार्ग म्हणजे आम्हाला? लाईन आहे का त्याला? मी परवा ते पांडे जे आहेत ना, पलीकडचा गट ते पांडे आहेत ना, परवा बोललो मी त्यांच्याशी, तर ते म्हणले की तिथं नाला आहे पुढे त्या घाटाच्या पुढे, तुम्हाला ती चारी काढून तिथं पाईपलाईन टाकून तुम्हाला पुढे ते करावं लागेल. म्हणजे असं म्हणजे कारण की मलाही तो प्रश्न आहे ना की हे पाणी भविष्यात जाणार कुठं, कारण की वरचं पाणी सगळं तिथं येऊन हा साचतं. म्हणजे त्यामुळे पाणी तर इथून निघालं पाणी आलं तर तुमच्या लेआउट मध्ये येणार, तुमच्या लेआउट मध्ये साचणार, तुम्ही पुन्हा म्हणा वरचं पाणी येते, त्याच्यासाठी मग आपण नाही, वरनं पाणी येत असेल तर सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही काय ठरवलं का म्हणजे केलं पाहिजे. सर्वांनी coordinate करून करता येईल. नाला असेल ना, ते काय करायला लागलं माहितीये का, पण ह्यांच्या आणि हे आपल्या पाणी सगळ्या कोणतं मतांची जावं खंड लागेल? घ्यायला आपल्याला लागलं. आपल्याला वापरायचं पाणी सोडता येईल त्याला. आपल्याला सेफ्टी टँकचं पाणी सोडता येणार नाही. सेफ्टी टँक हे प्रत्येकाला बघावं लागतं. सेफ्टी टँकपेक्षा ते चांगलं आहे. नाही, तुम्हाला सांडपाणी फक्त त्याच्यात सोडता येईल, तुम्हाला सेफ्टी टँकचं पाणी ओपन मध्ये सोडता येणार नाही. ओपन ती गोष्टच नाही. ऐका ना, सांडपाणी काय एवढं असतं ते आपण झाड वगैरे काय करायला तेच. चिरून जाते. आता तर काय प्रश्न नाही. फर्स्ट फुटी याला वेळ लागेल. हा, याला वेळ अहो, हे ना तुम्ही हे सगळे आल्यानंतर आपण एक काम करा, तुम्ही प्लॉटची नोंदी करून घ्या, घर बांधा, तुम्हाला ती ग्रामपंचायतीकडून हे करून देते, तुम्ही नका ती करून घेऊ. आपला विषय नाही, जेव्हा सगळे घर होते ना, आता ग्रामपंचायतीने केलेल्या एवढ्या नोंदी असतात तर आपण कर बसतो ना आपण. लोकांनी काय करायचं, रोडच्या मध्येच आहे ना सेफ्टी टँक बांधवायचा. समजा यांचा प्लॉट इथं आणि समोर त्याचा तिथं, तर दोघांनी मिळून खड्डा घ्यायचा, दोघांचं पाणी तिथंच हे करायचं आणि त्याच्यावरती स्लॅब टाकायचा. भविष्यात त्याचा उपयोग कसा आहे? उद्या जर महानगरपालिका आली त्यातच नाळ टाकायचं आणि तोच विषय पुढे त्याला अटॅच करतात. नालीला सोडून द्यायचा. तो आता काय एवढा विषय आता तो विषय यांच्या शेजारचा जो प्लॉट आहे ना, त्यांनी ना गटर डायरेक्ट बाहेर काढले. यांच्या प्लॉटच्या पुढे सगळं ती घाणी ती. तसंच आहे ना, परवा मी कोणातरी इथनं जात होतो, सगळं त्यांनी ड्रेनेजचं पाणी ना त्या रस्त्यावर सोडलं, सगळा वास येत होता. आणि हे आता नाही, अजून थोडे अजून 10-15 बंगले आहेत तुमचं ना, म्हणणं हे म्हटलं प्रत्येकाला तर प्रॉब्लेम येणार. आपण खड्डा करायचा रोडवर. ऐका ना, पण त्या खड्ड्यातलं पाणी तुम्ही सोडणार कुठं? कुठं हा नाही, मेन मुद्दा खाण्याचा ऐका ना सर, नंतर टँकर बनवायचा. एखाद्याचं खड्ड्यावर गेला तू इथं राहिला नाही, त्याचं जर नाही उपासलं परत परत तिथनं पुढे जिथं नाही. ऐका ना, ते पाणी जे आपल्या खाली जिरण ना, ते अख्खे सगळ्या वर सोडलं. महिला आहे ना, महिला पार बसून ते अख्खं पाणी तुमचं करा. असे लय ठिकाण झाले जेव्हा आपण श्वास खड्डे घालतात ना, अख्खे बंगल्याचे बरे खराब वाटतं. ऑप्शन काय, प्लॉट तर कोण देणार नाही आता.
नाही ना, मग तुम्ही खड्डा करून जरा दाखवा वाटलं नाही. तुम्ही आता नाही काय नाही, रोडला खड्डा करू शकत नाही. उद्या एखाद्या लोडची गाडी आली तर स्लॅब दबू शकतो. फिक्स आहे ते. खड्डा प्लॉटच नाही राहिलं की हा लोकांनी- रोडला नाही करू शकत आपण. कोणतरी प्लॉट विकतंय का बघा, सगळ्यांनी मिळून प्लॉट घ्या तिथं प्लॉट करा. घ्या. असं करा. तसं करा काहीतरी, एखादा कोणता बघा कोणी विकतंय. शेवटच्या कोपऱ्यात कुठं एखादा प्लॉट घ्यायला लागेल आपल्याला सगळ्याला मिळून. ते पहिले आहे जरा. नाही, हे प्रॉब्लेम हा आता जरा आहे. कोणतरी एखादा विकतोय का बघा ना इथला माल. हे क्विंटल नाही आला चांगले हे ड्रेनेज करा. सगळ्यांनी मिळून पैसे काढतील घ्यायचे. हे ड्रेनेज आणि त्यासाठी त्यावरती भविष्यात टाकी तर लागणार. खाली ड्रेनेज वर टाकी. तुम्हाला एम्युनिटी बंद किंवा काहीतरी असं करतो. एकच गुंठा लागत. एक गुंठा कोणा तरी बघा मिळते. रस्त्यावर सोल्युशन झालं का आपलं प्रश्न हा, थांबा थांबा थांबा. अजून सगळं विषय होणार आहे. बरं. हे चालू रेटनी 2 गुंठे जागा आहे. तुम्हाला किती पाहिजे? 2 गुंठे घेणार का की 2 गुंठे देतात सोसायटीला विकत? जो इथं रेट चालू असेल तो रेट काय शेवटचा प्लॉट कोणी घेतला? शेवटचा प्लॉट आणि शेवटचं ते येणतो त्याच्यामुळे तुम्हाला इकडे अडचण येणार नाही. आणि मला एवढी काय त्याची गरज नाही. आणि नाही दिली तर मी बांधणार आहे. 3.5-4 लाख रुपये गुंठा आहे. अष्टपूर फाट्याला आता नाही ते आपण ठरवू व्यवस्थित. हा, ठीक आहे, ठीक आहे. मी आता 4.5 विकला एक त्यातला 3 गुंठे होते. ऐका शंकरवाल 3 गुंठे होते त्यातला एक 4.5 विकलाय आता. फार फार तर 50 कमी करू शकतो. 4 देऊ शकतो. म्हणजे 4 हो, म्हणजे ऐका ना, यांची यांच्याकडे एक अडचण गुंठा आहे. करून करतोय. नाही तर मला माझी जागा भरपूर आहे. राहुल की काय फरक पडतो? आणि शेवटचं टोक आहे एकदम एकदम कोपरा आहे. तुमचे गुंठे आणि किती उतर आहेत? तुम्ही पाहिजे तसा तुम्ही तुमचे शकता. गुंठे किती आहेत? हो ते लोक सोसायटीवर सध्या 2 आहेत. एक विकलाय. 3 गुंठे होते त्यातला एक विकला. दोन्ही विकायला लागते. पण त्याला एक विकायला त्याला सांगायला लागेल ही ड्रेनेजची नाही होणार आहे. नाहीतर तो म्हणत तुम्ही माझ्या शेजारी ड्रेनेजला नाही विकताय. नाही ते तर काय नसतं ते आपल्या जागेत आपण करतोय ना दादा. नाही. शेताचं वातावरण त्याचं नाही. त्याला वाद बीज ड्रेनेज आहे ना प्रॉपर. म्हणजे माहिती करून घ्या. आपलं काय हे नाही. नाही, त्याला सांगतच नाही. हा, सांगू की आपण तसं. ते पण काय अशी बळजबरी नाही की घ्या. घेतला तर आहे नसेल तर तुमची इच्छा. यांचं एक आहे बघा. यांचा घ्या. पण तुम्ही असं जर म्हणताल खाली असं नाही आपण. मग अरे त्याचा तो rate मध्ये उद्या त्यांचा भरायचा. ऐका ना. नंतर यांचा विचार करू नंतर बोलूया ना. हा नंतर आता आमचं प्रश्न बोलू. त्याचा विषय नंतर घ्या. आवाजाच्या विषयात ना ते महत्त्वाचे. नाही, ते सगळं विहिरीला परफेक्शन आहे. मंदिराचे शेजारचे प्लॉट जे आहे ते आता मंदिर होणार तिथे मसोबाचं मंदिर आहे. शेजारच्यांना काय अडचण आहे का त्या मंदिरात? अडचण काय त्याला? काय नाही. नाही, मंदिराची अडचण नाही. मंदिरला काय अडचण आहे? काय नाही, ते आम्ही आता बांधून हे ते मंदिराचं काम करा रे शिवानंद. नाही, त्या आम्ही हा? आमच्या आई डोक्यात ते करून घ्या. नाही करून टाकू. तर अजून एक आम्हाला म्हणायचं होतं की त्या मंदिरात जर उद्या जर आम्हाला काय एखादं सणवार उत्सव करायचं म्हटलं तर हिंदूवाची अडचण नसेल. आमच्या आईने डोक्यात नाही, ते चांगलं पाहिजे. तुम्ही कुठं राहिले? तर असणारच आहे. पाणी तर असणारच आहे. ही जागा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरली जाते. हा विषय आहे. ह्या लोकांना पण क्लिअर पाहिजे होता की विहिरीची जागा कोणाच्या ताब्यात. एकाने काय खर्च करायचा नंतर माहित नाही. तुमच्या बी आहे ना आमच्या बी असं आपण सांगू विहीर आहे ना, विहीर. सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी तो गोल नाही फक्त की आपण रूम बांधलेली आहे ना त्या पद्धतीने 4 कोपरे आहेत तिथं. तुम्ही जर तो अख्खा स्लॅब टाकला आणि ते घेतलं
तरी काय त्याच्यात अडचण नाही. त्यासाठी परवानगी पाहिजे ना. विहीर कोणाच्या ताब्यात आहे बा? आता तुम्ही सांगितलं तसं बरं. म्हणजे आता क्लिअर झालं. आता क्लिअर झालं. आता कसं ते आपण पैसा गोळा करायचा, बांधकाम करायचं, सगळं करायचं. म्हणणं आहे, सगळ्यांनीच वापरा, मग सगळ्यांनी सगळे हे कसं झालं? तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस विहिरीला पाणी होतं ना, मला हे असं लोकांनी विचारलं, मोठे पाटील तुमचं नाव विहीर, आम्हाला पाणी विकत. म्हणलं मी पाण्यावर विकून लय पैसे नाही कमावणार, त्या लोकांची मला अडचण करायची नाही. बरोबर. हा. आता राहिला प्रश्न कोबा. मंदिराच्या शेजारचं तिथे एक वहिवाट केली आहे मंदिराच्या शेजारून. हा. फेन्सिंग जरी झाली तरी ते काय करतात पोरं पाठवतात आणि त्यातून करतात. नाही ऐका ना, आता हे जोपर्यंत पक्क ते होत तुम्ही नाही, तुम्ही राहिले तर तोपर्यंत तसं झालं साहेब. पलीकडची मंदिराच्या तुम्हाला एक सांगू का? बरं का, आमच्याकडे अशी पद्धत आहे की शेतकऱ्याकडून आहे ना, कोणतरी डेव्हलपर माझ्यासारखा प्लॉट डेव्हलपला घेतो, तो प्लॉट विकतो. तो प्लॉट विकल्यानंतर आहे ना, तुम्हाला तो डेव्हलपर कधीच मिळत नाही. तुम्ही भेटला तो म्हणतो मला हाच उद्योग नाही, माझी 100 प्लॉटिंग चालू आहे, मी तो विकला ना, तुम्ही आणि ती गोंधळ घाला तुमची जागा. तुम्ही मी आहे ना खूप वर्ष हे कंपाऊंडने सांभाळलं, पाणी देऊन सांभाळलं. शेवट तुम्हाला एकत्र आणलं, सांगितलं की बाबा ही तुमची प्रॉपर्टी सांभाळा. मला नाही वाटत एक नारळाचं झाड राहिले की साईडचं राहिलं. ती बोगनवेल बांबू इतका सुंदर होता की आत आल्यानंतर माणसाला बाहेरचं काही दिसत नव्हतं. हा, आता ही प्रॉपर्टी तुम्ही तुमची सांभाळा ना, एकत्र या, सर्व या. आता तुम्ही लोक जातात, तुम्ही तुमची वायवाट ठेवा, तुम्ही तुमचं लक्ष द्या ना, आम्ही काय करणार त्याला? पण आपलं आपलं कंपाऊंड बांधायला चालू करा. थोडं थोडं तेच करत नाही तुम्ही लोक, नुसतं येऊन जागा बघून जा, त्याला काय उपयोग नाही. आणि तुम्ही काय करा माहिती का शिवानंद? ही पोरं आहेत सर्व, यंग लॉबी आहे, यांना सर्वांना विश्वासात घ्या. ऐक जरा, त्यांच्याकडून काय यंग आहे, चुकलं तर तुम्ही सिनियर लोकांना सांगा, पण त्यांच्याशी वादिवाद घालत बसू नका. नाही, त्यांनी ऐकलं पाहिजे ना आमचं. तसं काय होणार नाही. त्याला म्हणलं जे केलं ते चुकीचं केलं, आपली काहीच आरोप नव्हते सध्या. केलं ते चुकीचंच केलंय म्हणलं, पण ते मला नाही पटलं तुझं. ऐका ना, आता मी बोलतो, ते जे कोबे केलेत ना, ते काय केले, ज्याने ज्याने आपापल्या घराच्या पुढचेच केलेले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जाणाऱ्यांनी असं जायचं. नाही, बिलकुल नाही. अहो, ऐका, ठीक आहे, एक मिनिट. उद्या जर एखादा 2 व्हीलर वाला असेल, तो जर तिथं जर काय सटकून पडला किंवा तुम्ही ते कोबा गेला तर प्रॉपर नाही गेला, एकदा तो कोबा शेवट इकडच्या प्लॉट पर्यंत घ्या ना. ऐकून घ्या. आता हा अर्धा भाग आहे मी केलेला, पुढच्याचा अर्धा भाग आहे. आता तो जर तिथे येतच नसेल तर अहो, त्याचा बरोबर आहे, पण ही पद्धत नाही ना. मला काय म्हणायचं, तुम्ही काय केलं, 1 गुंठा तुम्ही बांधलंय आणि त्यानंतर तो 1 गुंठा जिथं संपतो तिथून पुढे तुम्ही पायऱ्या, कोबा हे गोष्टी तिथून केल्या. पुढे नाही पाहिजे साहेब. अहो, आहे ना साहेब, किती तुम्ही दाखवू? मोजा, कधी पण मोजा. अहो, तुमचा बंगला संपला ना, तुम्ही नाही, बरोबर आहे त्यांचं. त्या जागेत तुम्ही बंगला बांधलाय, पण जेव्हा तुमची जागा संपतील त्यापुढे तुम्ही पायऱ्या काढल्या, त्यापुढे तुम्ही कोबा बांधलाय. तसं नका ना करू. पायऱ्या आहेत ना माझ्या ह्याच्यात आहे फक्त. अहो, तुमचं नाही, मी एकाला बोलत नाही. तो एकाचं बघून दुसराही काढत जातो तसं. शेवटपर्यंत मानते ते. तर याला एक तर ऑप्शन करा, ज्याला कोबा बांधायचा, ज्याला मुरुम टाकायचं, तरी पुढच्या प्लॉट पर्यंत घ्या. जेव्हा तो समोरचा येईल तेव्हा त्याकडे पैसे घ्या. हो, विषय हा या विषयाचा पैसे नाही. अहो, मग असं अर्धवट कशाला करताय? उद्या जर एखादा पडला तिथं काहीतरी होतं. 20 फुटामध्ये काहीच करू नका का? हा, नाही तर मग 20 फुटात काय काय करायचं? काहीच करू नका. बाबा, हे 20 फुटामध्ये काय नाही केलं ना, तर तुम्ही पावसाळ्यात कधी आले नाही. अहो, मग मी तेच सांगते, त्याला सोल्युशन काढा. तुम्ही आता तुमच्या बांगल्यापुरतं सोल्युशन काढताय. आता आपण राहतो म्हणजे आपण पुढचंच करणार आहोत. तो अहो, समोरचा तसं नाही कधी ना. येतच मग नाही. तुम्ही मग असे काय करायला माहिती का? आता पुढच्या प्लॉटिंगवर रस्ता केला, तुम्ही इथून पासून अख्खा डांबरीकरण करणार आहे काय? कोण? अहो, आम्ही नाही, तुम्ही करा. आम्ही सर्वांनी करावं लागणार. एकट्यावर नका सुरू. एकट्यावर नाही, तुम्ही करा. आम्ही त्याचा आमचा हातभार लावतो. सोल्युशन काय दिलं माहितीये का? तुम्हाला आता माहिती का, एक मिनिट, तुम्हाला माहिती का, माझं तिथं फार्म हाऊसचं काम चालू आहे, पण जिथं हे शेवटचा प्लॉट संपतो तिथून पुढे मला 5 लाख रुपये फक्त मुरुम टाकायला उचलायला खर्च आहे. खर्च येतच ना. पण तो आता मी करणार. मी तेव्हा म्हणणार आहे का तुम्ही पण मला खर्च द्या, कारण की माझ्या पुढचं. पण इथं जर असेल तर ह्या रस्त्यावर आम्ही जाणार आहे, आम्ही हातभार लावाल ना. असं नाही ना नाही, तुम्ही. मग आम्ही त्यावेळी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळी आपला पूर्ण रोड बनवायचा आहे ना,
त्यावेळेस आहे ना, त्यावेळी 100% आम्ही तुम्हाला सहकार्य करू ना. आता होईल ना, नाही, त्यांच्याकडे सहकार्य घेणार नाही. त्यांच्याकडे सहकार्य घ्यायला लागणार आपल्याला. पण त्यांची अडचण काय होईल, आता कॉन्क्रीट केली काय आणि पावसात चिखल झाला काय झाला पावसाळ्यात आता ना लगेच हात घालून त्यांच्या इथे फोडला ना, म्हणजे यांच्या इथे कोबे विचारा. म्हणजे कोबे असे म्हणजे आहेत ना की एखादा पडला ना त्या कोब्यावर अजून कोणीच पडला नाही एवढ्या दिवसात. अहो पडला नाही अहो, वेळ साहेब, सांगून आता येते का मला साहेब? जवळजवळ वेळ 7 सांगून वर्ष येते का? होत आले. मला काय म्हणायचं वेळ सांगून येते का तुम्ही कोबे करायचं व्यवस्थित करा एखादी पण एक त्या level कोब्यावर करा राहिलं ना. तर नाळवलंच नाही ना कुणाला. अहो तसं नाही चालवलंय तसं मला. नाही, तसं नाही माझं म्हणणं ते नाहीये तुम्ही काय केले 20 फुटीचा रस्ता आहे ना काही जणांनी पायऱ्या टाकल्या 2 फूट घालवले 18 फूट राहिले. रस्त्यावर पायऱ्या टाकले पायऱ्यांवर कोण जाऊ शकणार आहे का गाडी मला सांगा तुम्ही पायऱ्या- किंवा ऐका ना एखादा कोणतरी कोबा आहे ते तिथं मूर्त्या बांधतात त्याचा एवढा कोबा आहे आणि तिथून खाली उतार आहे कोण जाणार त्यावर सांगा बरं मला तुम्ही ऐकून घ्या. ते आपण ज्यावेळी रोड होणार आहे ना, अहो, कोब्यावर ना अशी गाडी घातल्यावर एखादी ग्राउंड क्लिअरन्स जर कमी असेल अहो, साहेब, तुम्ही काय बोलताय राव? ऐकून घ्या. तो कोबा- रस्ता ठेवा ना तो तुम्ही कोबा कशाला घालता त्यावर रस्ता ठेवा रस्ता आम्ही रस्त्यावर काय अजिबात तेवढ्या भागात त्या दिवशी रस्ता बनवतो मी स्वतः माझं ऐका मशीन ना, लावतो तुम्ही चोरून त्यांचा काढतो. कोबा बघा तुम्ही बोलताल की हे काय केलं तुम्ही बोला आम्ही बोलत नाही रोड सोडून द्या ना. आणि अजून एक मेजर प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ऐकून घ्या. पार्किंग रस्ता सोडून आतमध्ये तुम्ही केलेलं नाही म्हणजे तुम्ही आता आम्ही हे राहायला आलो. जेव्हा ज्या आहे दिवशी तुम्ही राहिले ना, त्याच्या पुढं काढायला एवढं चिखल हे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं मी सुरुवातीलाच सांगितले रस्त्यावर ठेवलं ना. पार्किंग आणि मला ना माणसाला काय म्हणतात ऐका कारण ते 20 फुटात होत्या 5 फुटाची गाडी लागली 15 फुटात ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी भविष्यात व्हायला पाहिजे ना शेवटपर्यंत फायर ब्रिगेड जावं लागेल ॲम्ब्युलन्स जावं लागेल आणि अजून एक महत्वाचं सांगतो म्हणजे बांधकाम करताय तर आता पाण्यात राहून बांधण्याची वय ठेवू नका अनधिकृत तर बांधताय तर आपण एकमेकाला सहाय्य करूनच बांधतो आता तुम्हाला सांगतो त्या फार्म हाऊसचं मला सँक्शन घ्यावं लागलं आता फाट्यावर तुम्हाला माहिती का अनधिकृत बांधकाम भरपूर आहे पण आता आमचं जे काय आहे ते आमच्या घराघरात वाद होता त्यामुळे तुम्हाला एक नमुना दिसला असेल बिल्डिंग पाडायला 3 वेळा कारवाई आली होती ती कारवाई मीच आम्ही जे आमच्याच घरातल्यापैकी एकाची होती तर मला काय म्हणायचंय एकमेकाशी वही ठेवण्यापेक्षा व्यवस्थित समजून उमजून विषय क्लिअर करा ना आणि हे चुकीचं नका करू. प्रॉब्लेम काय येणार माहिती आहे का चव्हाण? धमकी देतात, बरं का? बोलतात. हे चुकीचं नाही, आहे. नाही. केसेस वाचलीत आम्ही अहो पण ते आल्यावर काय बोलत त्याला विचारा ना. अहो मग मी तुम्हाला ते आल्यावर मला काय बोलत मी त्याला एक शब्द बोललो. नाही, नाही, आता मिटून ते विषय काय करून टाका ते आता. ते विषय काय इथनं पुढचं आहे ना, मला बोलवलंय कशाला हा, मग ते विषय आपला clear करा. तो विषय संपवा त्या पोरांना एकत्र घ्या हा, हे महत्वाचं. हे बी आहेत आता निवांत तर तुम्ही यांना ज्येष्ठांना घ्या हा, बरोबर हा, हे महत्वाचं. आणि तुम्हाला या पोरांची मदत लागणार इथं 100%. काय त्याच्यामुळं वादिवाद घालू नका आणि एकत्र जा 7 चालू झाले की नावं चढून घ्या काय आणि आपल्याकडे PMRD आहे 7 नावं चढून घ्या ग्रामपंचायतीच्या नोंदी होतात का पहा नाही तर PMRD ला हे करा जर हा म्हणला ना जसा गिऱ्हाईक होऊ नका PMRDचे. नाहीतर एखादी गाडी जर फिरली ना कामच लागेल हा PMRDचे अधिकारी आहे ना प्रचंड त्रास देतात प्लॉटिंग वाल्यांना पाडतात तर झाली कारवाई ती व्यवस्थित पुढे जा सोसायटी करून टॅक्स लावून घ्या काय करायचं टॅक्स लावून घ्या कागदावर या महत्वाचं तुम्ही टॅक्स. फक्त आहे ना ते खरेदी खताव बसू नका गरज नाही चांगलं वाटतं support करताय. सोसायटी तरी करायला पाहिजे सगळ्यांनी. हा, तुम्ही सोसायटी- नाव कोणी करून घेतलं ते नाही होणार. नाव ग्रामपंचायत नोंद वगैरे करून घ्या. हा? ग्रामपंचायत नोंद वगैरे करून घ्या. 7 करून घेतला ज्याचे 10 गुंठ्याचे एकत्र ग्रुप आहे ना त्यांनी तलाठी ऑफिसला जा मी तुमचे त्यावेळेस तलाठी ऑफिसचे कुणाच्याही पैशाला हात लावलेला नाही मी खरेदी करताना त्या काळात 25,000 होते मी 20,000 घेतले 5,000 ठेवलेत आता ह्यांनी मनमानी रेट काढलाय गुंठ्याचा तर ते तुमचा तुम्ही ठरवा ग्रुपनी जा त्या सर्कलला आणि त्यांना कबूल करा नाव चढून घ्या काम केलं तर लवकर होईल हा, तर इथून जाताना घरी बसताना विमानामध्ये 3-3 8-8 महिने यायचं नावच नाही याला हा, और क्या जातेच नाही हे लोक नाही नाही
काय करा माहिती का मॅडम, आपल्याकडे 10 गुंठ्याचं ग्रुप का 12 हा, तर ते जे ग्रुप मध्ये लोक असतील तर ती एकत्र ते ग्रुप करा सर्व. परस्पर त्यांनी त्यांचं परस्पर नका जाऊ, इथं या आणि ह्यांच्याकडे या. हे तलाठ्याची आता विषय कसा माहिती का, ज्यावेळेस आता आम्ही 11 गुंठे घेतलेले, आम्ही ते 11 जण तयार करणार नाही, त्यानंतर मग ते आमचे हा, प्रत्येकाचा 11 गुंठे. नाही नाही 11 गुंठ्याची इथं ग्रुप करा, हा. किती गुंठे होतात पहा, आणि त्यांना एक त्यांनी रक्कम त्यांचा आलय मोठा असेल तर कोणा अमाऊंट सांगायचा. एकत्र केला तर कमी होईल जरा. तसा प्रयत्न करा. हा, 5,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट आहे. प्रत्येक पॅकेज हवं. आम्हाला एवढं नाही चालत. आपण पैसे हा. पडले ना. ओ सतीशराव, ए शिवा, तो आहे ना, तो ह्यांच्या बरोबर जाऊन एकदा बोलणी करून घे. त्यांचा काय आहे तो पहा, आणि तसं आहे ना यांना मेसेज टाक. उद्या ते किती सांगतील आपली पण तयारी पाहिजे. हा, नाही, नाही, ते बरोबर आहे. आमची तयारी आहे, फक्त कोणीतरी इनिशिएट केली नाही, नाही, आम्ही तुम्हाला असं support केलं नाही का? आम्ही याच्यात असं नाही की बघ, ते म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितलं. जे इमानदाराने काय असेल ते support contact करून द्या. चालू झाले तर त्या नोंदीचा फायदा घ्या. नाही, करू नका. शिवानंद साहेब आहे ना. आता हेचं ते कसं आहे, बरं पडलं म्हणजे पुढं आहे काय काय साहेबांची पूर्ण करत आहे. आणि त्यांना पण परत आग्रह सांगा. मी विचारा, साहेबांना विचारा. त्यांचं जे आता प्लॉटिंग आहे ते पुरातन प्लॉटिंग आहे का या साहेबांची पुढं नाही, नाही, यांचं आपल्या प्लॉटिंगच्या बाहेर क्षेत्र आहे. यांचं हे सगळे. हा, म्हणजे तुला रस्ता तिथून नाही ना, तिथून पुढे रस्ता नाही ना पुन्हा आपला नाही, पुढचं काय करणार यांचा